नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. औरंगाबाद अंतर्गत ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या परीक्षेचे रिझल्ट लागलेले आहेत. काही कोर्सचे रिझल्ट लागणे चालू आहे, बाकी आहेत. तथापि जे रिझल्ट लागलेले आहेत त्या रिझल्टमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आलेले आहेत, अडचणी आलेल्या आहेत. काहींचे रिझल्ट RR म्हणजे रिझल्ट राखीव दाखवत आहेत. काही विद्यार्थ्यांना 0 मार्क आलेले आहेत. काही विद्यार्थ्यांना जे मार्क आहे ते फेल म्हणून आलेले आहेत, कमी मार्क आलेले आहेत, पास झालेले नाहीत. अशा एक ना एक अनेक अडचणी त्यामध्ये आलेल्या आहेत रिझल्टमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा व्हिडिओ आतापर्यंतच्या व्हिडिओमधला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे. याच्यानंतरचा व्हिडिओ सुद्धा महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळे हाच व्हिडिओ पूर्ण पहा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हीच विनंती करत असतो की कुठलाही व्हिडिओ असेल तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत राहा, जेणेकरून तुमच्या मनामधले कुठले प्रश्न राहणार नाहीत. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र काकडे. राज बॉटनी YouTube चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी पाहत आहे चॅनलवर व्ह्यूज तर भरपूर होतात पण सबस्क्रायबर कमी राहतात. सबस्क्राईब करा हे यामुळे मी म्हणत आहे, जे नवनवीन जे नोटिफिकेशन येतील व्हिडिओ बनवण्यासंदर्भातले ते नोटिफिकेशन डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा व हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर आपण सुरू करूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये जे रिझल्ट लागलेले आहेत, बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. दिनांक 16 डिसेंबर म्हणजे काल हे परिपत्रक विद्यापीठामध्ये निघलेलं आहे. तर या परिपत्रकाचा आपण आता अवलोकन करणार आहोत. या आधीचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ खूप महत्त्वाचे होते आहेत. हे परिपत्रक वाचल्यानंतर आपल्याला कळणार आहे. तर हे परिपत्रक आपण आता वाचूयात. सर्व संबंधितांना कळण्यात येते की कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत उन्हाळी 2020च्या ऑक्टोबर 2020 मध्ये पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या असून या परीक्षेचे निकाल जाहीर झालेले आहेत. बऱ्याच कोर्सचे रिझल्ट लागलेले आहेत, काही कोर्सचे रिझल्ट लागणे आणखी बाकी आहे. तथापि या निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव आहेत किंवा विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत तक्रारी आहेत, बघा, ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव म्हणजेच RR आहे किंवा जर तुम्हाला कमी मार्क आले असेल, 0 मार्क आले असेल किंवा अन्य कुठलीही तक्रारी असतील, तर अशी प्रकरणे महाविद्यालयात जमा करण्यात येऊन सदरचे निकाल जाहीर करण्याबाबतचे अर्ज व विद्यार्थ्यांच्या तक्रारी रीतसर विद्यापीठास खास दूतामार्फत सादर करण्याबाबत कार्यवाही महाविद्यालयाने करावी. तर लक्षात घ्या, हा पॉइंट फार महत्त्वाचा आहे. रिझल्टच्या बाबतीत कुठलीही तक्रारी असेल, या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले रिझल्ट RR असेल तर काय करायला पाहिजे. RR रिझल्टच्या संदर्भात एक फॉर्म दिलेला आहे. त्या फॉर्मची लिंक मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ती लिंक तुम्ही ओपन करून तो फॉर्म डाउनलोड करावा, त्याची प्रिंट घ्यावी RRच्या संदर्भात. तसेच तुम्हाला जर कमी मार्क आले असतील तर लक्षात घ्या, एक अर्ज तुम्हाला करायचा आहे. संचालक परीक्षा व मूल्यमापन विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. जे विषय समजा तुम्हाला कमी मार्क आले किंवा 0 मार्क आले तर त्या विषयामध्ये तसा उल्लेख करायचा आहे. वरील विषय विनंती. हे आधीच्या व्हिडिओमध्ये नेमका तुम्ही अर्ज कसा लिहायचा तो अर्ज सुद्धा मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. अर्ज एक झालं डॉक्युमेंट. दुसरं डॉक्युमेंट तुमचा प्रेझेंट रिपोर्ट म्हणजे उपस्थिती अहवाल, ज्या ठिकाणी तुम्ही सही केलेली आहे तुमच्या फोटोच्या पुढे, तो झाला तुमचा उपस्थिती अहवाल. आणि तिसरं म्हणजे तुमच्या त्या मार्कची जी ऑनलाईन जी मार्क मेमो आहे त्याची तुम्हाला प्रिंट घेऊन असे 3 डॉक्युमेंट तुम्हाला महाविद्यालयामध्ये तुम्हाला जमा करायचे आहे. तुम्ही जर ऑनलाईन परीक्षा दिली असेल तर तुम्ही तुमच्या महाविद्यालयामध्ये ज्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन होतं त्या महाविद्यालयामध्ये जाऊन हे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहे. जर तुम्ही एक्झाम ऑफलाईन दिली असेल कुठल्याही सेंटरमध्ये, तुमचं महाविद्यालय असो किंवा कुठलेही महाविद्यालय असो, तिथं तुम्ही ऑफलाईन एक्झाम दिलेली आहे त्या सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला हे 3 डॉक्युमेंटची मी आता सांगितलेली आहे, ते 3 डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहे. तर अशी प्रकरणे जे आहेत महाविद्यालयात जमा करण्यात येऊन सदरचे निकाल जाहीर करण्याबाबतचे अर्ज, बघा, अर्ज विद्यापीठ मागवत आहे. जे तुमच्या कंप्लेंट असतील, कुठल्याही तक्रारी असेल तर तक्रारी तुम्हाला एका कागदावर लिहायच्या आहे. RR रिझल्ट असेल तर RRच्या बाबतीत एक फॉर्मॅट आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तो फॉर्मॅट सांगितलेला आहे. त्याची प्रिंट काढून तुम्हाला तो फॉर्म भरून द्यायचा आहे. सोबत तुमचा उपस्थिती अहवाल आणि तुमची मार्क मेमोची झेरॉक्स. विद्यार्थ्यांच्या तक्रारी रीतसर विद्यापीठात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विद्यापीठामध्ये जायचं नाही. तुम्ही फक्त कॉलेजला तुमची जे काही तक्रारी आहेत
अर्ज भरायचा, तुमच्या उपस्थिती अहवाल जोडायचा आणि मार्क मेमोची प्रिंट जोडायची आणि महाविद्यालयामध्ये तुम्हाला हे तिन्ही डॉक्युमेंट रीतसररित्या जमा करायचे आहे. कोणीही विद्यापीठात जाऊ नये. विद्यापीठामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक तर कळणार नाही नेमकं आपल्याला कुठं जायचं आहे, काय करायचं आहे. त्यामुळे सोपी गोष्ट आहे. तुम्ही महाविद्यालयामध्ये तुमच्या महाविद्यालयामध्ये हे सगळं रीतसर अर्ज द्या. महाविद्यालयातील कर्मचारी सगळे अर्ज आल्यानंतर विद्यापीठामध्ये ते जमा करणार आहेत व त्यावर योग्य ती कारवाई होणार आहे. कोविड-19च्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी याबाबतची गंभीर दखल घ्यावी. तसेच अशा कारणासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठात पाठवू नये. पहा या ठिकाणी विद्यापीठ क्लिअर सूचना देत आहे. अत्यंत स्पष्ट अशी सूचना आहे. कोणीही विद्यापीठामध्ये जाऊन त्या ठिकाणी गर्दी करू नये. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तुम्ही तो अर्ज दाखवायचा आहे. त्यावर महाविद्यालयाच्या प्राचार्यांची तुम्हाला सही आणि शिक्का घ्यायचा आहे. सही शिक्का घेतल्यानंतर त्याच कॉलेजच्या ऑफिसमध्ये तुम्हाला ते तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहे. विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या समस्या व तक्रारी सोडवण्यासाठी कटिबद्ध असून तत्पर आहे. तथापि याबाबत महाविद्यालयांचे सहकार्य आवश्यक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडण्यासंदर्भामध्ये 15-16 तारखेला एक मीटिंग झाली होती मॅनेजमेंट काउन्सिलची. ते मॅनेजमेंट काउन्सिलचं पत्र सुद्धा माझ्याकडे आहे, पण ते कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे ते असं डिस्प्ले करता येत नाही. तर एक 15 तारखेला ती मीटिंग झाली होती. तर 18 तारखेपर्यंत तुमच्या ह्या ज्या काही समस्या आहेत 18 किंवा 19 तारखेपर्यंत कुठलीही समस्या असो रिझल्टच्या बाबतीतल्या त्या समस्यावर काहीतरी उपाययोजना विद्यापीठ काढेलच. तशी आपल्याला आता अपेक्षा बाळगायला हरकत नाही, कारण हे परिपत्रकामध्ये असं विद्यापीठाने स्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत की महाविद्यालयामध्ये तुमच्या महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थ्यांचे रिझल्टच्या बाबतीत तक्रारी आहेत त्या तक्रारी तुम्ही रीतसर अशा नोंदवून घ्यायच्या आहेत व कुठल्याही एका कर्मचाऱ्यामार्फत खास दूतामार्फत विद्यापीठामध्ये त्या सगळ्या आलेल्या ज्या तक्रारी विद्यापीठांचे ते तुम्हाला जमा करायचे आहे. त्यामुळे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पॅनिक होऊ नका, कोणी टेन्शन मध्ये येऊ नका. आता माझं पुढं कसं होईल थोडंसं तुम्ही आपल्याला आता वाट पाहावी लागणार आहे. किमान 4 ते 5 दिवस तरी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. आपल्या रिझल्टच्या बाबतीत ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारीचं निराकरण विद्यापीठ काहीतरी यामधून मार्ग काढलेच असं या सर्क्युलर वरून तरी दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचं असं सर्क्युलर उद्या सुद्धा असंच महत्वाचं सर्क्युलर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये निघणार आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा मी महत्वाचे व्हिडिओ बनवणारच आहेत. आपल्यापर्यंत व्हिडिओ मी पोहोचवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही लाईक केला असेलच, लाईक जर केलं नसेल तर लगेच लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जर काही अडचणी असतील, प्रश्न असतील, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून मला प्रश्न तुम्ही विचारू शकता. आता काही विद्यार्थी अत्यंत स्पष्टपणे असे विद्यापीठावर टीका करण्याच्या सूरमध्ये लिहित आहे की विद्यापीठाने आमचं नुकसान केलेले आहे, विद्यापीठ निकालाच्या बाबतीत गंभीर नाहीये. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही गोष्ट ही मुद्दामून होत नसते. त्यामागे काहीतरी तांत्रिक अडचणी आलेल्या असतील. तांत्रिक अडचणी विद्यापीठातले कर्मचारी ते सोडतील अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.